साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी जागा नाही राहिलेली सर्दियर धार व्यापार
साठविला हरी जिहे हृदय मंदिरी त्याची सरली रधार झाला सफल व्यापार. हरी आला होता मग कैची भय चिंता त्याची सरली रधार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी काही गुरुने देऊरे त्याची सरली एरधार झाला सफल व्यापार. पांडुरंगा करू सरली एरधार झाला सफल व्यापार. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून हनुमंतरायांचं वर्णन करतात. विठ्ठल आज हनुमंतरायांचा जन्मोत्सव आहे. हनुमान जयंती या नावाने आजच्या दिवसाची ओळख होते. चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या समयाला हनुमंतराय प्रगट झालेले आहेत. महारुद्र प्रगटाला नामा म्हणे म्या वंदिला. तेव्हा या हनुमान जयंतीचा वाढदिवस म्हणून भक्त मंडळी सश्रद्ध माणसं हा दिवस साजरा करतात. विठ्ठल का हनुमंतरायांची जयंती साजरी केली जाते? महाराज बापाचं श्राद्ध घालायला पोराला नको वाटावं असा हा काल आहे. आणि हनुमंतरायांची जयंती साजरी होते.
ज्या हनुमंतरायाला जन्माला येऊन युग लोटलीत, युग त्रेतायुगामध्ये हनुमंतराय प्रगट झाले. मध्ये द्वापार युग गेलं, त्रेतायुग संपलंय, द्वापार युगाचा अख्खा काल गेलेला आहे. द्वापार युगाचं आयुष्य 8,64,000 वर्षाचं आहे, तेही उलटलेलं आहे. कलियुग प्रारंभ झालेला आहे, कलियुगाचीही 5,000 वर्ष होऊन गेलेले आहेत, तरीही हनुमान जयंती साजरी होते. का असा काय विशेष आहे हनुमंतरायाच्या ठिकाणी की ज्यामुळं युग लोटली तरी मानव समाज हनुमंतरायाला विसरायला तयार नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हनुमंतरायाकरता एक आदराचं स्थान आहे. कशामुळं? काय विशेष आहे हनुमंतरायांचा? का हनुमंतराय जगद वंदनीय अशा प्रकारचे झालेले आहेत? तर हाच विषय तुकोबारायांनी या अभंगामध्ये स्पष्ट केलेला. हनुमंतराय फार श्रेष्ठ जातीत जन्माला आलेले होते म्हणून ते वंदनीय होते अशातला भाग नाहीये. कुळाचा विचार केला तर हनुमंतरायांचं ते कुळ आहे का ज्या कुळाचं सकाळी सकाळी नाव घेणं अशुभ मानलं जातं. प्रभातेनं घ्यावे नाव माकडाचे. तुकोबाराय म्हणतात सकाळी सकाळी माकडाचं नाव घेतलं तर अख्खा दिवस अशा प्रकारचा अशुभ जातो, काम कोणतीच होत नाहीत. अशा अशुभ कुलामध्ये हनुमंतरायांचा काय झालेला आहे? जन्म झालेला आहे. महाराज, कुलाने येणारं मोठेपण, आश्रमाने येणारं मोठेपण, ठिकाणाने येणारी मोठेपण हे कुचकामी असतात. आपल्या आपल्या कर्तृत्वानी, सद्गुणांनी, कर्माने येणारी जी मोठेपण आहेत हे मोठेपण स्थायी असतात. विठ्ठल विठ्ठल. जन्माला येताना असे हनुमंतराय जन्माला आले की ज्यांचं सकाळी नाव घेऊ नये, आणि जन्माला आल्यानंतर असं कर्म केलं की ज्यांचं नाव घेतल्याशिवाय पाय उचलू नये. हनुमंतरायांचा विशेष हा आहे, अशा कुळात हनुमंतराय जन्माला आलेले आहेत की ज्याचं सकाळी काय घेऊ नये? नाव घेऊ नये. आणि हनुमंतरायांनी कर्म जीवनामध्ये असं केलं की ज्यांचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर जाऊ नये. असं काय केलं हनुमंतरायांनी? असं कोणतं कर्म केलं की ज्याच्यामुळं सगळ्या कुलाला पवित्र बनवलं, पावन बनवलं? काय केल्यानंतर मनुष्य अशा प्रकारचा सगळ्या उणीवा भरून काढून जगदवंदनीय होतो? विठ्ठल विठ्ठल. अनेक विशेष हनुमंतरायांच्या ठिकाणी आहेत. ज्याच्यातला एक जरी विशेष माणसाकडे असला तरीही तो वंदनीय होतो. असे हनुमंतरायांच्या जीवनामध्ये अनेक विशेष आहेत, अनेक विशेष. तुकोबारायांनी अनेक अभंगामध्ये हनुमंतरायांचं वर्णन केलेलं आहे. एका अभंगात हनुमंत तुकोबाराय म्हणतात, तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. कपी कुळामध्ये जन्माला आलेल्या हनुमंतरायांना मी काय करतो? दंडवत अशा प्रकारचं घालतो. का त्यांना दंडवत घालता? तर अभंगाच्या प्रथम साठविला हरी. मी अभंग तया माझे दंडवत कोणत्या अभंगाचा विचार? अजून मी त्याच्यावर आलो नाही, अभंगावर नाही आलो. काम बांधून. हा, हनुमंतरायाच्या ठिकाणी अनेक विशेष आहेत.
त्याच्यातला एक विशेष तुकोबारायांनी त्या अभंगामध्ये सांगितलेला आहे. काम काम बांधवली काम बांधवली काम बांधवली काम बांधवली काळ गेला देश धडी काळ गेला काम आणि काळ. हनुमंतरायांचे काय विशेष आहे तर हनुमंतरायांनी कामावर विजय मिळवला आणि काळावर विजय मिळवला. काम बांधवडी काळ घातला तोडरी. अतिशय दुर्धर अशा प्रकारचे हे पहिलवान आहेत. काम आणि काळ. प्रत्येकाला असंच म्हणावं लागतं की कालाय तस्मै नमः. कालाय तस्मै काही चालत नाही हो काळापुढं. काळ सगळ्यात शक्तिमान आहे. म्हणून काळाची सत्ता हाची बोल निरोता ऐसे वाद पंडुसुता क्षेत्रा लागे. काळाची सत्ता असा बलवान असणारा काळ आणि काम. या कामाने महाराज देवाला सुद्धा बेजार केलं. जगाची उत्पत्ती करणारा, जगाचं पालन करणारा, जगाचा संहार करणारा ब्रह्मा विष्णू शंकर, पण या कामाने त्यांना बेजार केलं. धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. अरे हरासी दरारा लाविला जेने. अशा प्रकारचा काम हनुमंतरायांनी बांधून आपल्या कारागृहामध्ये डांबला. हा विशेष आहे हनुमंतरायांचा. कोणाची पूजा होते? कामावर विजय मिळवतो त्याची पूजा होते. त्याची पूजा व्हावी. विठ्ठल आणि आणखीन दुसरा विशेष हनुमंतरायाचा जो अभंगाच्या प्रथम साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला साठविला हरी जिही हृदय मंदिरी. हृदय मंदिरी जिही हरी साठविला. तुकोबाराय म्हणतात ज्यांनी आपल्या हृदयाला, अंतःकरणाला, मनाला मंदिर बनवलं. मंदिर बनवलं. हो, मंदिर कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये देव बसलेला असतो, देवाची स्थापना केली जाते, त्याला काय म्हटलं जातं? मंदिर. अशा प्रकारचं म्हटलं जातं. तर ज्यांनी आपलं अंतःकरण मंदिर बनवलंय. मंदिर म्हणजे आज देव. बरेच लोक असे की त्यांनी आपलं अंतःकरण क्लब बनवलेलं असतं.
की ज्यांनी आपली अंतःकरण थिएटर बनवलेली असतात. थिएटर कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये सिनेमा, पिक्चर, चित्रपट दाखवला जातो त्याला काय म्हणतात? थिएटर. बहुतेकाच्या अंतःकरणामध्ये संसाराचे चित्रपट उभे असतात. दुसरं नका का कोणी पाहत नाही, तेच पाहत राहतो. अनेकांनी आपली अंतःकरण उखिरडा बनवलेली असतात. सगळी घाण तिथं टाकली जाते. आम्ही अंतःकरण कसं बनवलेलं आहे त्याच्यावर आम्ही कसे हे सिद्ध होतं. कुठं जन्माला आले, कोणतं वय आहे, परिस्थिती कशी आहे, काही महत्व नाही. आपली लेवल जी ठरली जाते ती आपल्या अंतःकरणावरून ठरली जाते. अंतःकरण आम्ही काय बनवलेलं आहे? उखिरडा बनवलंय, थिएटर बनवलंय, क्लब बनवलंय, वाह, मंदिर बनवलंय. मंदिर. हनुमंतरायांचा हा विशेष आहे की हनुमंतरायांनी आपलं अंतःकरण, आपलं हृदय हे मंदिर बनवलेलं होतं आणि आत प्रभू रामचंद्राची स्थापना केलेली आहे. काय विशेष आहे हो? काहीतरी बनवलंच ना. कुणी मंदिर बनवलं, कुणी थिएटर बनवलं, कुणी क्लब बनवला, कुणी उखिरडा बनवला. मग काय मंदिर बनवलं काय, थिएटर बनवलं काय? काहीतरी बनवलंच ना. त्याच्यात काय एवढं? काहीतरी बनवलं त्याच्यात काय एवढं? काहीतरी प्यालाच ना. दूध प्याला काय, निंड्रेल प्याला काय, त्याच्यात तर काय एवढं? सारखंच आहे का? अमृत पिणं आणि विष पिणं सारखं आहे. पिणं हे क्रियापद जरी सारखं असलं तरी पिण्याचा परिणाम सारखा नाही. विष पिल्यानंतर त्याचा परिणाम वेगळा आहे आणि अमृत प्राशन केल्यानंतर त्याचा परिणाम काय आहे? वेगळा आहे. अमृताचा परिणाम आणि विषाच्या परिणामाचा जमीन आसमानचा अंतर आहे. एक अमर बनवणार आहे आणि दुसरं लगेच मारणार आहे. तसं ज्यानं आपलं अंतःकरण उखिरडा बनवलेलं आहे त्याचा परिणाम आणि ज्याने आपलं अंतःकरण मंदिर बनवलेलं आहे त्याच्या परिणामामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. काय परिणाम आहे? समजा आपण आपलं अंतःकरण जर उखिरडा बनवलं. उखिरडा म्हणजे काय? ज्याच्यामध्ये काही पडतं. उखिरडा काय न पडे, मोकाट कोणा ना तोडे, अनुभव म्हणतात. उखंड्यामध्ये काय लोक टाकत नाही. घर झाडलं केर टाकतात. रस केला कोया साली उखिरड्यावर टाकतात. चुलीतली राख उखिरड्यावर टाकली जाते. केस उखिरड्यावर टाकले जातात. लहान पोराने घाण केली उखिरड्यावर टाकले. सगळी घाण उखिरड्यावर टाकली जाते. अशी ज्यांनी जगातली सगळी घाण आपल्या अंतःकरणात साठवली. महाराज, अंतःकरण हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. कानोबरायांनी अंतःकरणाला, मनाला देहरूपी नगरीचा राजा म्हटलेला आहे. राजा मनोराजा एक देहपुरी. मन हे राजा आहे. राजा आणि मग यथा राजा तथा प्रजा. जसा राजा असतो तशा प्रकारचं त्याचं मनामध्ये जसे विचार असतात तसं कर्म घडतं आणि जसं कर्म घडतं तसं भोगावं लागतं. मनामध्ये जसे विचार असतात तसं कर्म घडतं आणि जसं कर्म घडतं तसं काय व्हावं लागतं? भोगावं लागतं. त्यामुळं
भोगण्याच्या दृष्टीनं मन अत्यंत महत्वाचं आहे. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवनीची उठी, मग ते वाच्या दिठी. करासी विठ्ठल विठ्ठल म्हणून मनाला सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. मनामध्ये जर घाण विचार आपल्या साचले असतील तर आपल्याकडून घाण कृती होणार. आणि जशा प्रकारचं कर्म घडेल तशा प्रकारचे भोग पुढं भोगावे लागणार आहेत. पुढं आपल्या जीवनामध्ये दुःखाचे पर्वत भोगावे लागू नये असं वाटत असेल तर मन उखिरडा बनवून चालणार. काही काही माणसाच्या मनातले विचार एवढे घाण असतात, मनात एवढे घाण असतात. आज पेपरमध्ये आले, मला वाटतं लुधियाना, पंजाबमध्ये लुधियानात एका आजोबांनी जन्मल्याबरोबर मुलगा विकला. एका दिवसात त्या मुलाची 3 वेळेला विक्री झाली. पकडला गेले. नंतर सगळं प्रकार उजेडात आलं, पकडलं गेलं. त्या पोरीला सांगितलं, ती बेशुद्ध होती. याच्यामध्ये नर्सला हे आपलंसं करून तिला बेशुद्ध केलं. ते पोरग विकून टाकलं. 45,000ला जन्मलेलं पोरग विकलं. आणि ती शुद्धीवर आल्यावर तिने विचारलं, माझं मूल कुठे आहे? ते म्हणे मेलेलंच निघालं बाहेर. ते करून टाकलं. हे काय आहेत? अशा प्रकारची कृती कोणत्या माणसाकडून घडते? स्वतःच्या पोटची मुलगी आहे आणि त्या मुलीचा पहिला मुलगा आहे. जन्माला आल्याबरोबर त्याने बाजारात त्याला मांडलेलं आहे. हे विचार त्याच अंतःकरणात, हे कर्म त्याच माणसाकडून घडतं की ज्याचं अंतःकरण काय आहे? उखिरडा आहे. उखिरडा विठ्ठल आणि मग जर निषिद्ध कर्म घडली तर त्याचा परिणाम स्वरूप त्याला नरकात जावं लागतं. ज्याचं अंतःकरण मंदिर बनलेलं आहे, म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये देव साठवलेला आहे, त्याचा परिणाम काय आहे? अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज त्याचं जन्माला येणं सफल झालं. झाला सफल व्यापार. त्याचं जन्माला येणं हे सार्थ आहे, सफल आहे, यशस्वी आहे. हृदयामध्ये जर देव साठवला नाही तर एरझार संपत नाही. आणि ज्यांनी एरझार संपवली नाही त्याचं मानव जन्माला येणं निरर्थक आहे. एरझार न संपवता मेलेला आणि कुत्रा मेलेला काही फरक नाहीये. कितीही मोठा श्रीमंत असला काय, मोठा मंत्री असला काय, कारखानदार असला काय आणि महाराज असला काय, जर त्यांनी एरझार संपवण्याची कर्म केलेली नसतील, अर्थात जर त्यांनी एरझार नाही संपवली, मानव जन्मात येऊन एरझार संपवण्याकरता प्रयत्न नाही केला, त्याच्यापेक्षा पशु करोडपटीनं श्रेष्ठ आहे. करोडपटीनं. जी माणसं मानव देहात जन्माला येऊन एरझार संपवण्याकरता प्रयत्न करत नाहीत त्यांच्यापेक्षा गाढवं, कुत्रे नव्हे डुकरं सुद्धा अनंतपटीनं श्रेष्ठ आहेत. अनंतपटीनं. कसे काय श्रेष्ठ आहेत? अनंतपटीनं.
श्रेष्ठ असे आहेत की मानव देह हा दुःखाचा नाश करण्याकरता भगवंताने निर्माण केलेला आहे. जीवाला त्याच्या पाठीमागे लागलेलं दुःख, ते दुःख नष्ट करता यावं, ज्या साधनाने ते नष्ट करता येतं ती साधनं मानव देहात करता यावीत म्हणून सगळ्या सुविधा मानव देहाला पुरवलेल्या आहेत. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवर. मुक्त होण्याची सगळी सामुग्री मानव देहामध्ये भगवंतांनी विहित निहित केलेली आहे, जडवून ठेवलेली आहे. देह कुठं मिळाला, कोणता मिळाला, कोणत्या कुळामध्ये जन्माला मिळाला, कोणत्या देशात मिळाला, काही प्रश्न महत्व नाहीये महाराज. नरदेह मिळाला सर्वात श्रेष्ठ काम आहे. मानव देह ज्यांना ज्यांना मिळालेला आहे ते सगळेच भाग्यवान आहेत. मग तो स्त्रीलिंगी असेल, पुल्लिंगी असेल, खालच्या जातीतला असेल वा वरच्या जातीतला असेल, दोघांनाही मुक्त होण्याचा अधिकार आहे. दोघंही मुक्त होतात. मुक्त झालेल्यांची यादी पाहिली तर आपल्याला सगळ्या जातीतली मंडळी मुक्त झालेली दिसते. तयाची याती भलती हो का. कुठल्याही जातीत जन्माला काही अडचण नाहीये. मानव देह मिळाला, खूप खूप अशा प्रकारचं मोठं काम झालेलं आहे. सगळ्या देहामध्ये मानव देह श्रेष्ठ मानलेला आहे. पशवाधिकापेक्षा तर तो श्रेष्ठ आहेच आहे. देवाधिकापेक्षाही मानवाला काय मानलंय, श्रेष्ठ मानलेलं आहे. का तर या देहामध्ये येरझार संपवता येते. येण्याची शरीरे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे. एवढं काय येरझाराचं आहे, चांगलं आहे की यायचं जायचं यायचं जायचं. माणसं काम नसताना सुद्धा बाजारात येरझारा मारतात. महाराज बाजारात जाणं येणं वेगळं आणि जन्माला येणं मरणं वेगळं आहे. शास्त्रकाराने दुःखाच्या कारणाचा ज्या वेळेला शोध केला त्यावेळेला त्यांनी असं सांगितलेलं आहे की शरीर आहे तोपर्यंत दुःख राहतच. शरीराचं दुःख उपादान आहे, उपादान. शरीरातून दुःख बाजूला जर काढलं तर शरीरच राहणार नाही. त्यामुळं शरीरधारी जीवाने फार दुःखावर नाराज नाही राहावं, जुळवून घ्यावं. कारण शरीराचं ते काय आहे, उपादान आहे, उपादान. तसं एखादा म्हटलं बा घोंगडी द्या मला, पण ते त्याच्यामध्ये ते केस नका ठेवू, केस काढून घ्या मग काय द्या, घोंगडी द्या. तर केस काढल्यानंतर मेंढराची केस घोंगडी राहील का? कारण त्या घोंगडीचं उपादान काय आहे, केस आहे. तसं शरीराचं उपादान ताप आहे, दुःख आहे. त्यामुळं शरीर आहे तोपर्यंत दुःखच राहतं. म्हणून शरीरालाच येणं चुकवणं याला मोक्ष म्हणतात, त्याला पुरुषार्थ म्हणतात. परमपुरुषार्थ अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. मानव देहामध्ये या शरीराची प्राप्ती होणार नाही असा प्रयत्न करावा लागतो. आले हो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा, काळदंड कुंभ यातना थोरा, कार्य अघोरा दचकसिना. शरीर आहे तोपर्यंत दुःख आहे. काय काय दुःख आहेत? मला शरीर घ्यायचं म्हटलं की पहिलं गर्भाचं दुःख सहन करावं लागतं. प्रथम केला गर्भीवास, कारण देव सोडला. आता देव येताना त्याला काही गर्भात नाही राहावं लागत, मोठी माणसं देव. पण देव सोडला की जीव कोणीही असो मग त्याला या जगात यायचं तर कोणत्या रस्त्याने यावं लागतं, गर्भाच्याच रस्त्याने यावं लागतं.
आणि नुसता आनंदी आनंदच असतो महाराज गर्भामध्ये. तिथं काही एसी नाही, तिथं काही क्लास 1चा डबा, क्लास 2चा डबा अशी निवड नाही. विष्टाले पचहुकडे, नाकी तोंडी कृमीकडे, गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे सांगू. काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मज भोगिता नारायणा. मांस मळ प्रदाना, प्रदाना, कनाघात, काय सांगो देवा, या गर्भामध्ये असताना केवढे दुःख भोगावं लागलं. काय सांगावं तुला, शब्दांनी त्या दुःखाचं वर्णन होऊ शकत नाही. आणि का दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नसाहे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरला. आपण बरे आपलं त्याला विसरून गेलो. शास्त्रकारांनी दुःखाची दोनच टोकं मांडलेली आहेत, एक जन्म आणि दुसरं मरण. मधले हे सामान्य दुःखाला दुःखच नाही मानलेलं. आपण यालाच किती काही महत्व देतो आणि त्याला विसरून जातो. जे मुळात दुःख आहे त्याला विसरून जातो आणि सामान्य दुःख नष्ट होण्याकरता किती पळतो. मुख्य टोक आहे महाराज, जन्म आणि मृत्यू. भयान अशा प्रकारची दुःख भोगावी लागतात. आणि हे जन्म मृत्यू, शरीर आहे तोपर्यंत जन्मही आहे आणि शरीर म्हटलं की त्याला काय आहे, मरण आहे. म्हणले आम्हाला नाही मरावं लागल, तुम्हाला मरावं लागत. अहो नाही, आम्हाला नाही, तुमचा बाप मेला तुम्ही कसं करायचं. जन्माला जो आला त्याला मरावंच लागतं. जातसे ध्रुव मृत्यूर ध्रुवन जन्म मृतस्यच. म्हणून येरझार संपवण्याकरता मानव देह आहे. भगवंताने या देहाची निर्मिती येरझार संपवण्याकरता केलेली आहे. ज्यांनी येरझार संपवली त्याचा देह सफल आहे. तर मी सांगत होतो की ज्यांनी येरझार संपण्याकरता काहीच केलं नाही त्याच्यापेक्षा पशु डुकरं काय आहेत, श्रेष्ठ आहेत. का श्रेष्ठ आहेत त्याचं कारण आहे. डुकरं काय करतात, येरझार म्हणजे जन्माला येणं आणि मरण. जन्माला काय यावं लागतं, कर्म भोगण्याकरता जन्माला यावं लागतं. आपण जे कर्म केलेलं असतं मानव देहामध्ये, कर्म मानव देहातच होतं, इतर शरीरामध्ये कर्म होत नाही. इतर शरीरामध्ये मानव देहात केलेलं कर्म फक्त भोगायचं असतं. पण डुकराच्या जन्मामध्ये काय होतं की जे कर्म केलेलं आहे ते त्या शरीरामध्ये भोगलं जातं आणि कमी होतं. डुकराच्या जन्मामध्ये आपल्या संचितातलं कर्म, जे कर्म जन्म आणि मरण देणारं असतं ते कर्म काय होतं, कमी होतं. आणि मानव देहामध्ये ते कर्म नष्ट करण्याकरता यांनी प्रयत्न केला नाही. उलट जन्म आणि मरण करोडो वेळा घ्यावे लागतील असं कर्म करून ठेवलं. मग कोण श्रेष्ठ आहे, मग कोण श्रेष्ठ आहे महाराज. डुकराने कर्म संपवलंय त्याच्या जीवनामध्ये भोगून, आणि याने कर्म काय केलं, वाढवलं कर्म. म्हणून याच्यापेक्षा डुक्कर काही पटीने श्रेष्ठ आहे, काही पटीने. जर आपण जीवनामध्ये येरझार संपवण्याकरता नाही प्रयत्न केला. ज्याने येरझार संपवली त्याचा जन्म सफल झाला. नाही सर त्याने घर बांधलं, नाही त्यानं फार मोठ्या थाटात पोराचं लग्न केलं, नाही हातामध्ये मुदे घालून फिरला, नाही गाडी घेऊन फिरला, नाही थोबाडात सिगरेट धरलं, पण येरझार चुकवण्याचं काय केलं, साधन केलं, जन्म सफल झाला महाराज त्याचा. नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला.
वंश उद्धरीला माळ्याचा. कशामुळं? तंबाटे शेतात लावले म्हणून. सावता महाराजांचा जन्म सफळ झाला कशामुळे झाला? माळ्याच्या गोळात जन्माला आला म्हणून नाही. मग साठविला दाता त्रैलोक्याचा. अंतःकरणामध्ये त्रैलोक्याचा दाता साठवला, अर्थात साठविला हरी. आणि हरी साठवल्यामुळं वेरझार संपली. वेरझार संपल्यामुळं त्याचा जन्म काय झाला? सफल झाला. विठ्ठल विठ्ठल. देह संपवणं हा पुरुषार्थ आहे. देह आहे तोपर्यंत दुःख राहतच महाराज. स्थिती कसली असू द्या तुमची. देहधारी जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत दुःख भोगावंच लागतं. राहतच दुःख. किती मोठा झाला व्यवहारातला तरी दुःख त्याची चुकत नाही देहधारी असेल तर. म्हटलं मग साधू संतांना दुःख होत नाही. ते साधू संतांना दुःख होत नाही त्याचं कारण आहे ते देहात असून देहाचा संबंध सुटलेला असतो त्यांचा. जसं त्या गुडगुड्या नारळाने कवठीला काय केलेलं असतं? सोडून दिलेलं आहे. ते कवठीत आहे पण तरीही कवठीशी संबंध नाही. तसं संत शरीरात असले तरी शरीराचा संबंध त्यांनी संपवलेला असतो. शरीराचा संबंध संपला तरच दुःखाचा संबंध संपला. मग म्हटले आम्ही घ्यावी काय फाशी? शरीराचा संबंध संपल्यावर दुःखाचा संबंध संपतो असं म्हणता ना तुम्ही. मी स्थूल शरीराचा नाही म्हणत. तुम्ही फाशी घ्या पण सूक्ष्म शरीराला फास लावा. स्थूल शरीराला फाशी घेऊन काय उपयोग आहे? उलट स्थूल शरीराला जर सोडलं तुम्ही तर या देहामध्ये जे कर्म भोगायचं ते भोगण्याकरता पुन्हा व्याजासह दुसरा जन्म घ्यावा लागेल. म्हणून वर्तमान दुःखाला घाबरू नये. वर्तमान दुःखातून पळण्याचा प्रयत्न करू नये. कारण ते दुःखाची पेरणी आपणच केलेली असते आणि ते आपल्याला भोगावीच लागते. मूर्ख आहे ती माणसं की जे दुःखातून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं मेलं म्हणजे गेलं. गेलं फिलं नाही, व्याजाने भोगावं लागलं. सुटत नाहीये कर्म. कर्माचा हा सिद्धांत आहे की कर्म भोगल्यानंतरच संपतं. प्रारब्ध कर्म तरी भोगल्याशिवाय संपतच नाही. ते भोगावंच लागतं. मग व्याज फेडीत बसण्यापेक्षा आपल्याला तव्यावर 4 भाकरी ह्या भाजून. मला घाबरायचं काय आहे? आगमापायी असतात दुःख. दुःख काय कोणाची कायमची राहतात का? नाही राहत. येतात आणि जातात. जरी आलेले आहेत तर ती जाणारच आहेत. पण मग सध्या थांबलेले आहेत ना, थांबतील. किती दिवस थांबणार आहे? कळ काढायची तेवढी. तान तितिक्षस्व भारत. भगवान सांगतात की अर्जुना त्यांना तू काय कर? सहन कर. सहन. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायनो नित्या तम तितिक्षस्व भारत. तुम्हाला जिवंत असतानाही प्रारब्धाचं दुःख आपल्याला होऊ नये असं वाटत असेल तर प्रारब्ध तुमच्या अंगावर प्रतिकूल परिस्थिती आणून आदळणार. पण जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये देवाला साठवलेलं असेल तर देव म्हणजे आनंद. देव शब्दाचा अर्थ काय? आनंद आहे. आणि आपण तिथं जर बसलेलो असलो देहाकडे यायचंच नाही. देवाजवळच चिटकून राहायचं. सुखामा झाले धरिता त्याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया.
तर मग मात्र कशीही परिस्थिती अंगावर येऊन आदळली तरीही चित्ताला दुःख होत नाही. कारण सुखदुःख हे धर्म शरीराचे नाहीच, ते कोणाचे आहेत? चित्ताचे आहेत. आणि चित्त जर शरीराकार असेल तर दुःख होतं, शरीराकार नसेल तर. एखाद्याने नुसतं साप पाहिला तरी एवढा घाबरतो, फार घामाघूम होऊन जातो, धडधड 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 करतो त्याचं छाती, किती काही दुःख होऊन जातो. आणि तोच जर झोपलेला असला आणि किरकोळ त्याच्या अंगावर येऊन बसलो तरी घाबरत नाही महाराज, तरी त्याची छाती धडधडत नाही. का धडधडत नाही? तिथं चित्तच नाही. त्यावेळेला चित्त अज्ञानामध्ये लीन झालेलं आहे, झोपेमध्ये लीन झालेलं असतं. तसं जागृतीमध्ये असतानाही आपण जर भगवत ध्यानामध्ये चित्त लीन केलेलं असेल तर कसलीच परिस्थिती आपल्याला दुःखी करू शकणार नाही. विठ्ठल तुम्ही म्हणाल ठीक आहे बा, दुःखाचा शरीराशी संबंध आहे. शरीर म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. स्थूल शरीराचेही काही दुःख आहेत आणि सूक्ष्म शरीराचे काही दुःख आहेत. पंचदशीमध्ये त्याला ज्वर म्हटलेला आहे. ज्वर, स्थूलाचे जोर वेगळे आहेत, सूक्ष्माचे जोर वेगळे आहेत, कारणाचे जोर वेगळे आहेत. आणि या ज्वरापासून शरीर वेगळं राहू शकत नाही. शरीरापासून आपण वेगळे राहू शकतो, आपल्यापासून शरीर वेगळं राहू शकतं, पण दुःखापासून शरीर वेगळं राहू शकत नाही. कारण शरीर मुळात स्वरूपानेच दुःख आहे. विठ्ठल कारण शरीर विनाशी आहे म्हटले हो, शरीर जड आहे म्हटले हो. आणि मग जी वस्तू विनाशी आणि जड असते ती वस्तू दुःख स्वरूप असते. असत, जड आणि दुःख यांचं सामान्य अधिकरण्य. म्हणून सामान्य अधिकरण्य म्हणजे काय? सामान्य अधिकरण शब्दाचा अर्थ एका अधिकरणावर हे तीन घटक राहतात, यांची समव्याप्ती आहे. म्हणजे जिथं जडत्व आहे तिथं विनाशित्व आहे आणि तिथं दुःखित्व आहे. जिथं विनाशित्व आहे तिथं जडत्व आहे आणि दुःख आहे. आणि जिथं दुःख आहे तिथं जड आणि विनाशी आहे. विठ्ठल विठ्ठल ठीक आहे वा. आता शरीर आहे तोपर्यंत दुःख राहणार आहे. पण का मग हे शरीर म्हणजे शरीराला येणं अर्थात जन्माला येणं आणि मरण, याला येरझार म्हटलं. देवाला अंतःकरणात साठवण्याचा आणि ही येरझार संपण्याचा काय संबंध आहे? देवाला अंतःकरणात साठवण्याचा आणि येरझार संपण्याचा काय संबंध आहे? देवाला अंतःकरणात साठवण्याचा आणि येरझारीचा असा संबंध आहे. येरझारीचा संबंध तसा कर्माशी आहे. येरझारीचा संबंध कशाशी आहे? कर्माशी आहे. कर्माचा भोग भोगण्याकरता जन्माला यावं लागतं आणि जन्माला आला म्हणून मरावं लागतं. भोग भोगण्याकरता जन्माला यावं लागतं आणि जन्माला आला म्हणून काय व्हावं लागतं? मरावं लागतं. म्हणून कर्म जोपर्यंत आहे तोपर्यंत येरझार संपणार नाही. हो ठीक आहे म्हटलं, ते झालं. या कर्माचे तीन प्रकार आहेत ऐका. हे कर्म म्हणजे आपण करतो ते नाही, केल्यानंतर जे होतं त्याला कर्म म्हणतात. या कर्माचे असं कृती स्वरूप जे आहे त्यालाही कर्म म्हणतात. आणि कृती करून त्याचं जे अपूर्व तयार होतं ज्याला पुण्य पाप म्हटलं जातं, धर्माधर्म म्हटलं जातं, त्यालाही कर्मच नाव आहे. आपण एखादी कृती करतो, चालता चालता खिसा मारला कोणाचा तरी, किंवा चालता चालता एखादा खूप अडचणीत माणूस आहे त्याला मदत केली, दोन्ही कर्मच आहेत ना. परोपकार करणं हेही काय आहे? कर्म आहे. आणि चोरी करणं हेही कर्म आहे. चोरी करणं ही कर्म आहे, परोपकार करणं हे कर्म आहे.
पण परोपकार केलं की शास्त्र सांगतं पुण्य होतं, आणि चोरी केली की काय होतं? पाप होतं. मग आता पाप झालं आणि पुण्य झालं, तर पाप झालं आणि पुण्य झालं, याला त्या पाप पुण्यालाही कर्मच म्हणतात. असं भोगात्मक जे कर्म आहे त्या भोगात्मक कर्माचे 3 प्रकार आहेत: प्रारब्ध, संचित आणि क्रियमान. मानव देहामध्ये हे पाप पुण्य उत्पन्न ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्याला क्रियमान म्हणतात. केले ते क्रियमान. क्रियमान झालं की ते संचिताला जाऊन मिळतं, आणि त्या संचितातून मग एका शरीरामध्ये जेवढ्या कर्माचा भोग होईल तेवढं कर्म जे बाजूला केलेलं असतं त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध. इतर पश्वादिकाचं काय असतं? ते प्रारब्ध भोगण्याकरता येतात. त्या देहामध्ये क्रियमान तयार नाही होत, फक्त प्रारब्ध भोगून काय होतं? संपलं जातं. प्रारब्ध भोगून संपत. मग 1000 समजा जन्म पश्वादिकाचे घेतले तर 1000 जन्मामध्ये खूप खूप संचितातलं कर्माचा साठा कमी होतो. आणि त्याच्यात जर एखादा मानव देह मिळाला, मानव देह हा 2 in 1 आहे. 2 in 1 म्हणजे 2 in 1 म्हणजे मागच्या प्रारब्धा भोगायचं आणि दुसरं क्रियमान तयार करायचं. मानव देहामध्ये मागचंही भोगावं लागतं आणि पुढचं तयार होतं. भगवंताला आपण जर हृदयामध्ये साठवलं, भगवंताला जर आपण हृदयामध्ये साठवलं, आता हृदयात साठवणं शब्दाचा अर्थ काय आहे? हृदयामध्ये देव साठवणं या शब्दाचा अर्थ काय? खरं त्याचा अर्थ असा आहे की हृदयात देवाला धरणं, आणि ते जे धरायचंय ते संयोग संबंधाने नाही, समवाय संबंधाने नाही, तादात्म्य संबंधाने. हृदयात देव साठवणं या शब्दाचा अर्थ आहे की मी परमात्मा आहे अशा प्रकारचा बोध हृदयामध्ये नांदणं. एरवी तुमचा आमचा बोध कसा असतो? मी देह आहे. आपण जे जीवन जगतो ते कोणत्या ज्ञानाने जगतो? मी विषयी आपलं ज्ञान काय असतं? मी देह आहे. मग त्या देहाचं जे नाव असेल, देहाचं जे कुळ असेल, देहाचा जो कलर असेल, देहाचं जे वय असेल, अरे आता मी म्हातारा झालो, तुला कसं कळत नाही? 70 वर्षाचा झालो. महाराज मी कधीच म्हातारा होत नाही, देह म्हातारा होतो. पण देह रूप मी केलेला असल्यामुळं मग मी म्हातारा आहे, मी तरणा आहे, मी अमकाय, मी तमकाय. आणि देवाला हृदयात साठवणं म्हणजे मी देव स्वरूपात मिसळणं. मी वासुदेव तत्वत. आणि ज्या वेळेला आपला अहम भगवत स्वरूप होतो त्यावेळेला शरीराकडून होणाऱ्या राहत नाही. गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. इंद्रियाण इंद्रियार्थेभ्य नाही. विठ्ठल विठ्ठल नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्वविद पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नस्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. सगळं व्यवहार करत असताना इंद्रिय विषयामध्ये राहतात, माझा त्याच्याशी काही संबंध नाही या धारणेनं तो कर्म करतो. आणि जेव्हा कर्मामध्ये अहंकार नसतो त्या कर्माचा त्या कर्त्याशी संबंध येत नाही. मी करतो म्हटलं का गुतला, मी करतो म्हटलं का तो गुतला. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमाल लोका नहंती न निबध्यते. आपण कृष्णाच्या चरित्रामध्ये काही गोष्टी ऐकतो. एक वेळेस दुर्वास ऋषी कृष्णाला भेटायला आले. आता दुर्वास ऋषी आले, यमुनेच्या पलीकडेच थांबले. पावसाळ्यात आले आणि तिथून निरोप पाठवला, जा तुमच्या कृष्णाला सांगा की तुझा गुरु इथं येऊन बसलाय, त्याला भूक लागलेली आहे, काही भोजनाची व्यवस्था कर. गावात गोकुळात निरोप आल्यानंतर सगळ्या गावात ही वार्ता पसरली. सगळ्या गवळणीला आश्चर्य वाटलं की कृष्णाचा गुरु कसा असेल.
कारण हा एवढा हुशार आहे तर याचा गुरु किती हुशार असेल, हा एवढा चालाक आहे तर ज्या गुरुपासून हा शिकला तो किती चालाक असेल. आपण त्यांचं दर्शन करू. सगळ्या कृष्णाकडे आल्या. ते म्हणजे तुमचे गुरु महाराज आले म्हणतात. हो आलेले आहेत. कुठं आहेत? म्हणजे नदीच्या पलीकडे आहेत, बसलेले आहेत. म्हणजे आम्हाला दर्शनाला जावं का? जा म्हटले, पण असं रिकाम्या हाताने जाऊ नका. मग 5-5 पोळ्या, त्याला लागणारी भाजी, भात घेऊन जा. त्यांना भूक लागलेली आहे. जवळजवळ 1000 गवळणी आणि प्रत्येकीने 5-5 किलोच्या पोळ्या. म्हणजे किती किलोच्या पोळ्या झाल्या? 5000 किलोच्या पोळ्या झाल्या ना. तेवढ्या पोळ्या, तेवढी भाजी, सगळ्या नेले. त्यांना वाटलं काय दिंडी फिंडी आली का काय, कोणास ठाऊक काय. जाऊन बसले. सगळं ते समोर ठेवलेलं आहे. नमस्कार वगैरे केला. जाताना असं झालं होतं की यमुनेला पाणी आलेलं, पूर आला. सगळ्या तयारी करून गेल्या आणि पूर आला. अचानक वरती पाऊस पडला आणि पूर आला. पुन्हा कृष्णाकडे देवा आम्ही पलीकडे कसं काय जायचं? हे काय झालं? चालत जाणार. हो चालत तर जातोच आहे आम्ही, पण नदीला पाणी आलेलं आहे. हा नदीला पाणी आलं होय. हा मग तिला सांगा की आमचा कृष्ण जर बाळ ब्रह्मचारी असेल तर आम्हाला दे रस्ता. त्यांनी सांगितलं तर रस्ता दिला यमुनेनं. दिली वाट यमुने माये खरी. तिथं गेले. सगळं ते अन्नाचा ढीकच्या ढीक त्यांच्या पुढे टाकला. त्यांनी सांगितलं मी पहिल्यांदा नाश्ता करतो मग तुमच्याशी बोलतो. तेवढ्या 5000 किलोच्या पोळ्यावर एकदाच पाणी फिरवलं महाराज. पण सगळ्या 5000 पोळ्या काय केल्या? गडप केल्या. 5000 किलोच्या पोळ्या. ते तर एकमेकीकडेच पाहायला लागल्या. म्हणे महाराज पुरलं? नाही पुरलं पण धकून घेतो म्हणे आता. आश्चर्याला पारावर राहिलं नाही. काय मागं जायचं तर पुन्हा पाणी. ते म्हणे महाराज आम्ही आता पलीकडे कसं काय जायचं? ते म्हणे अलीकडे कशा आल्या होत्या? ते म्हणे तुमच्या चेल्याने मंत्र दिला होता. काय मंत्र दिला होता? मी जर बाळ ब्रह्मचारी असेल तर रस्ता दे. ना मी मंत्र देतो. काय मंत्र आहे तुमचा? मी जर निराहार असेल म्हणजे काहीच खाल्लेलं नसेल तर आम्हाला रस्ता. ते म्हणले तर पुन्हा यमुनेनं काय दिला रस्ता? ते म्हणे हे ब्रह्मचारी हे निराहारी. महाराज 5000 किलो पोळ्या भस्म करून पुन्हा काय आहे? निराहारी. काय याचा अर्थ? याचा अर्थ हा आहे की या मंडळीकडून ज्या क्रिया घडतात त्या क्रिया करत असताना त्यांचा अहम शरीराशी संबंधित नसतो. आणि जे कर्म करत असताना अहंकार रहित कर्म घडतं त्या कर्माचा त्या कर्त्याशी संबंध येत नाही. त्यामुळं हे जरी मी ब्रह्मचारी म्हटले तरी ते यथार्थ आहे आणि त्यांनी मी निराहारी म्हटलं तर तेही काय आहे? यथार्थ आहे. विठ्ठल अर्थात मी परमात्मा आहे अशा प्रकारचं ज्ञानाने परमात्म्याला अंतःकरणात साठवलेलं आहे. हे ज्ञान झाल्यामुळे या ज्ञानाने संचित कर्म जळून गेलं. क्रियमान कर्म तयारच झालं नाही आणि प्रारब्ध कर्म भोगून संपून जातं. अशा प्रकारे पुन्हा जन्म घ्यायला कर्मच राहत नाही. म्हणून येरझार संपते. तेव्हा ज्यांनी हृदयामध्ये देवाला साठवलंय साठवेला हरिजीही हृदय मंदिरी त्याची येरझार संपते. आणि ज्याची येरझार संपते त्याचा जन्म सफल होतो. हनुमंतरायांचं मोठेपण हे आहे की त्यांनी अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्रांना साठवलेलं आहे. विठ्ठल कशावरून साठवलं? अंतःकरण काय दिसतं का माणसाला? मग त्यांच्या अंतःकरणामध्ये देव साठवलेला आहे. हे कशावरून? न दिसणाऱ्या वस्तू सुद्धा कधी कधी कार्यावरून दिसतात. सर्वांना माहिती आहे ती कथा. प्रभूचा राज्याभिषेक झालेला आहे अयोध्येमध्ये. या राज्याभिषेकाला सगळीच्या सगळी वानर मंडळी, रीछ मंडळी जातीनं हजर आहेत. राजा झाल्यानंतर भगवंताला वाटलं की या मंडळीने खूप आपल्याला सहकार्य केलेलं आहे युद्धामध्ये. त्यावेळेला आपल्याजवळ काहीच नव्हतं यांना द्यायला.
आता यांचा सगळ्यांचा सत्कार करून परत पाठवावं म्हणून सत्कार समारंभ ठेवलेला आहे. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे आहेर देऊ लागलेले आहेत. सत्काराची वस्तू भेट वस्तू देऊ लागलेले आहेत. सगळ्यांना देऊ लागलेले आहे भगवान, पण हनुमंतरायला काहीच देत नाही. सत्काराच्या या कार्यक्रमाच्या मंडपामध्ये प्रभूच्या शेजारी कोण बसलेल्या होत्या? सीतामाता बसलेल्या होत्या. पहिल्यापासून वाट पाहतात. खरं खरं सहकार्य जर कोणाचं असेल तर ते हनुमंतरायाचं. केली शीतशुद्धी मूळ रामायणाआधी. महाराज सीता लंकेमध्ये रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये हेच जर प्रभू रामचंद्राला कळालं नसतं तर प्रभूच्या रामचंद्र लंकेत आलेच नसते. लंकेतच आले नसते तर सीतामातेची सोडवणूकच झाली नसती. म्हणजे खरा मुख्य अशा प्रकारचं काम कुणी केलं? हनुमंतरायाने. आणि त्या हनुमंतरायाला काहीच नाही. एकाने विनोदाने अशा प्रकारचं म्हटलेलं आहे, प्रारब्धाचं कसं विचित्र काम असतं. विभीषण को लंका दी, लेना देना कुछ नहीं, सब कर्मों का खेल. विभीषण को लंका मिली, हनुमान को तेल. ते शनिवारी छोट्या छोट्या वानराला सुद्धा प्रभू उपहार देऊ लागलेले आहेत, बक्षीस देऊ लागलेले आहेत. हनुमंताला काहीच देत नाहीत. आई साहेबाला वाटलं बहुतेक विसरले काय की, म्हणून त्यांनी सांगितलं, स्वामी तुम्ही मुख्य माणसालाच विसरले. कोणाला? हनुमंतरायाला. हो सीते, खर तर पहिला सत्कार त्याचा व्हायला पाहिजे होता. पहिलं बक्षीस त्याला द्यायला पाहिजे होतं. माझ्याकडून विसरलो. आता माझ्याकडे त्याला देण्यासारखं काही राहिलं बी नाहीये. असं कर ना, तुझ्याजवळ काही असेल तर तूच दे. लगेच सीतामातेनं हनुमंतरायाला बोलावलेले. हनुमंतराय लुटलुटू आलेले आहेत. नमस्कार केला. काय आई साहेब? अरे सीतामातेनं आपल्या कंठातला नवरत्नाचा हार लग्नाच्या वेळेला दशरथाने जो सीतामातेच्या गळ्यामध्ये घातलेला होता, असा पृथ्वीचं मोल एकीकडे आणि एक रत्न एकीकडे असे रत्नाने गुंफलेला तो हार सीतामातेनं काढलेला आहे आणि हनुमंतरायाच्या गळ्यात बक्षीस म्हणून हनुमंत. केवढा तरी टाळ्याचा वाजवा झाला. सगळ्यांना आनंद वाटला, कारण सगळ्याच्याच मनात हे ठसठसत होतं की सगळ्याला प्रभू देऊ लागले ना, हनुमंतरायालाच कसं काही देईना गेले, हनुमंतरायाला कसं काही देत नाही. पण हनुमंतरायाला देऊन फायदा काही झाला नाही. का? हनुमंतराय बाजूला गेले, ती गळ्यातली माळ काढली, हातात घेतली आणि त्याच्यातला मणी काढ दिशी फोडला. रत्न फोडलं. आता एवढं कठीण, पण हे त्याच्यापेक्षा कठीण. आणि त्याच्यात काय पाहिलं? दिलं फेकून, खाली फेकून दिलं. खाली सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. सीतामातेने पाहिलं, रे हिडे माकडच हिडे. पुन्हा अरे अरे असं काय फोडून पाहतो खाली फेकतो? काय पाहतो त्याच्यामध्ये? म्हटले राम आहे का पाहत. आणि ज्याच्यात राम नाही ते मी कशाला घेऊ? माझं काय काम आहे त्याच्याशी? तुझ्यात तरी आहे का राम? सीतामातेनं उद्वेग येऊन सांगितलं, तुझ्यात राम आहे का? हनुमंतराय म्हणतात की जर नसेल तर मी त्यालाही ठेवणार नाही. महाराज आपलं अंतःकरण सीतामाते समोर मोकळं केलेलं आहे. सीतामातेचा अधिकार होता. आता राम आहे म्हणजे अशी छाती फिती फाडून नाही दाखवली. ते फोटोवाल्याने विचित्रपणा केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल पाडून नाही तर मध्ये एखादी मूर्ती मिर्ती ठेवसाल. साठवला हरिंद्राजी हृदय मंदिरी, त्याची सरले मरून जासल रिकामा ताप. अंतःकरण हा सूक्ष्म शरीराचा भाग आहे. हे डॉक्टरच्या बापालाही नाही कळत. हे जे शरीर आहे हे स्थूल शरीर आहे, ज्याचं आपल्याला बाह्येंद्रियांनी ज्ञान होतं. हे स्थूल शरीर आहे. या स्थूल शरीरामध्ये देव नाही साठवला जात. सूक्ष्म शरीरामध्ये अंतःकरण आहे आणि त्या अंतःकरणात देव साठवला जातो.
तेव्हा हनुमंतरायाने आपल्या अंतःकरणामध्ये प्रभूला साठवलं असल्यामुळं हनुमंतराय मुक्त जीवन जगत होते. त्यांचं येणं सफल होतं. हा सगळ्यात मोठा गुण आहे हनुमंतरायाचा आणि म्हणून जगाला वंदनीय आहेत हनुमंतराय. साठविला हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली एरधार, झाला सफल व्यापार. त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही, त्याला मरावंही लागत नाही. शरीर पडेल तो नाही मरत. शरीराकार ज्याची वृत्ती असते तो शरीर पडलं की मी मेलो म्हणतो. ज्याच्या वृत्तीनं जिवंत असतानाच शरीर सोडून दिलेलं आहे, त्याचं शरीर पडलं काय आणि उभं असलं काय काही संबंध राहत नाही. पण का हो म्हटले, त्यांची येरझार जरी संपत असली तरी बाकीचं तुकोबारे म्हणतात ज्याच्या आत परमात्मा आहे, हरी ज्याच्या हातात आले, हरी आला हरी आला हाता चिंता माता कैसे भया चिंता माता कैसे भया चिंता माता कैसे भया चिंता ज्याच्या अंतःकरणात देव आलेला आहे. जिथं अंतःकरणात देव आहे तिथं चिंता कशाला राहील आणि भीती कशाला राहील. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, निश्चिंत आणि निर्भय अशा प्रकारचं त्याचं जीवन होतं. कारण हा परमात्मा ज्या वेळेला अंतःकरणात येतो त्यावेळेला काहीच शिल्लक ठेवीत नाही. शेवटच्या चरणात सांगतात, का म्हणे हरी तुका 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 म्हणे हरी काही उरोने देउरी काही उरोने देउरी काही उरोने देउरी अंतःकरणामध्ये जर आपण हरीला साठवलं, देवाला साठवलं तर हा हरी काहीच बाकी शिल्लक ठेवत नाही. हरी जर अंतःकरणात आला तर भिद्यते हृदय ग्रंथी, हृदय ग्रंथीचा भेद होतो. छिद्यन्ते सर्व संशया, संशयाचा छेद होतो. कर्म जळून खाक होऊन जात. इच्छा वासना विकार हे सगळे नष्ट होतात. नव्हे परमात्मा अंतःकरणात आल्यानंतर जीवालाही वेगळं राहू देत नाही. जीवही परमात्मा स्वरूप होतो. इतकंच नाही, जगही परमात्मा स्वरूप होऊन जातं. केवळ परमात्मा शिल्लक राहतो. परमात्म्याशिवाय बाकी काहीही परमात्मा राहू देत नाही. तो का म्हणे हरी काही उरुणे देवरे त्याची सरली एरधार, झाला सफल व्यापार. ज्ञानेश्वर माऊली